महाशिवरात्रि के पावन अवसर पर वैनगंगा महोत्सव 2026 का 3 दिवसीय आयोजन 15 से 17 फरवरी तक अम्बोरा स्थित वैनगंगा नदी तट पर आयोजकों के नेतृत्व में भव्य रूप से प्रारंभ हुआ। महोत्सव समिति के अध्यक्ष नंदकिशोर दंडारे ने सभी श्रद्धालुओं व जनप्रतिनिधियों का स्वागत करते हुए इसे प्रतिकाशी की पहचान दिलाने का संकल्प व्यक्त किया। समिति के सुव्यवस्थित प्रबंधन के चलते पूजा, अभिषेक, महाआरती, भजन कीर्तन और सांस्कृतिक कार्यक्रम सफलतापूर्वक आयोजित हो रहे हैं। पहले दिन की भव्य गंगा आरती विशेष आकर्षण रही। श्रद्धालुओं की सुविधा हेतु LED स्क्रीन सहित आवश्यक व्यवस्थाएं की गई। महाशिवरात्रि पर लाखों भक्तों की उपस्थिति ने आयोजन की गरिमा और बढ़ा दी। इस वक्त वैनगंगा महोत्सव के आयोजक अध्यक्ष नंदकिशोर दंडारे ने वैनगंगा महोत्सव को भव्य रूप से साकार करने और गंगा आरती को प्रतिकाशी के रूप में महत्व दिलाने का अपना संकल्प व्यक्त किया। दिवसीय वैनगंगा महोत्सवाचं आपण आयोजन केलं आहे। मोठा हा महोत्सव आहे। अनेक VIPs लोक या महोत्सवामध्ये आले। आपण आयोजक आहे, काय सांगाल भविष्यात याचं महत्त्व किती वाढेल आणि कसं वाढताना दिसेल आणि काय याचं भविष्य राहणार आहे? सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद बोलतो, कारण की तुम्ही येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली। VIPs येत आहेत आणि मी त्यांचं पण मी आभार मानतो की ते वेळेत वेळ काढून इकडे आले आहे। आणि हा तिसरा वर्ष वैनगंगा महोत्सव 2026 तिसरा वर्ष जो मनवत आहो, याच्यामध्ये जी आमची टीम खूप राबून रक्ताचं पाणी करून काम करत आहे। कितीतरी लोक आहे, हा प्रोग्राम झाला नाही पाहिजे अशी त्याची मनस्थिती आहे। पण वैनगंगा महोत्सवाच्या आयोजन टीमने जो प्रयत्न केला आणि लोकलचा जो सपोर्ट आहे, जी लोकलची जी आजूबाजूचे गाव आहे त्यांचा जो सपोर्ट आहे, इथच्या जो सरपंच आहेत, इथचे जे बाकी मंडळी आहेत, त्यांचा सपोर्ट असल्यामुळे हा प्रोग्राम सक्सेस होतो आहे। आणि येत्या भविष्यात आंबोऱ्याला एक वेगळं इम्पॉर्टन्स या वैनगंगेच्या आरतीमुळे मिळेल। आज तुम्हीच बघितलं किती लोक होते, हजारो लोक होते आणि समोरसुद्धा ही हजार पटीने वाढत लाखापर्यंत जाईल। आणि त्याचप्रमाणे ह्या मंदिराला, आमच्या या श्री चैतन्येश्वर महादेवाच्या मंदिराला सुद्धा खूप लोक आज मला वाटते की अराउंड 1 लाख लोकांनी व्हिजिट दिलेली आहे। आणि समोर लाखाचे 2 लाख 3 लाख याची पण जी महिमा आहे ते प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या दर्शनाला आणि त्यांचा आशीर्वाद प्रत्येकाला लाभेल असं मला वाटते आणि असं होईल अशी मी त्या श्रीच्या चरणी मी प्रार्थना करतो। इथल्या जे पाहुणे आले होते कार्यक्रमामध्ये, त्यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे की भविष्यात जसं काशीमध्ये राहण्याची व्यवस्था पाहुण्यांची होते, जे पाहायला येतात वगैरे, तर ती व्यवस्था इथे सुद्धा निर्माण होणार का भविष्यामध्ये? या महोत्सवाचं सुद्धा जे आहे स्वरूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल का? हो, नक्कीच। आम्ही पहिले जो स्टेज 50 बाय 40चा होता, आज तुम्ही बघत आहे किती मोठा स्टेज आहे आणि किती अराउंड एका जागी 1000 लोक बसलेले होते। तर याची सुद्धा व्यवस्था समोर करत आहे। अंदाजे 250 कोटी रुपये शासनाने शासन केले आणि तुम्ही बघत आहे की गडकरी साहेबांचं जे स्वप्न होतं की याला एक वेगळं तीर्थस्थान बनवावं तर आणि त्यांचं डेव्हलपमेंट व्हावं, तर ते काम आता चालू झालं आहे। शासन पूर्ण माननीय फडणवीस साहेबसुद्धा खूप प्रयत्न करून त्यांनी हे सर्व घडून आणलं आहे। समजा तुम्ही, आता काम चालू आहे। यावर्षी यात्रा बंद होणार होती, राहणार होती। खूप काम चालू असल्यामुळे काम म्हणजे डेव्हलपमेंट होत असेल तर ते प्रत्येक त्याचा अडथळा असं आपल्याला बिमारी असेल तर त्याचं औषध घेणं आवश्यक आहे। हेल्दी व्हायचं असेल त्याचे औषध घेणं महत्त्वाचं आहे। तसंच हा डेव्हलपमेंट चालू आहे। खूप लोकांना त्रासही होत असेल तरी पण तो सहन करावा आणि यांच्या डेव्हलपमेंटमध्ये सहकार्य करावं। आपल्याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधीप्रमाणे मोठं पद नसताना देखील आपण लोकांची या यात्रेतनं सेवा करताय, काय सांग? त्या प्रभूची इच्छा आहे बस। 2 दिवस अजून उरले आहे या पूर्ण महोत्सवाचे। लोकांना काय आपण मेसेज द्याल या माध्यमातून? मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि सर्व मीडियाच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की एक बार जरूर आए अम्बोरा।